विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहित आहे वनरक्षक पदाची जाहिरात लवकरच येणार आहे आणि वनरक्षक पदाचा जो मुद्दा आहे रिक्त पदांचा तो या ठिकाणी विधान परिषदेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी मांडावा यासाठी आपण विविध आपल्या पद्धतीने प्रयत्न केलेले होते आणि हिवाळी अधिवेशनामध्ये वनरक्षक पदभरतीचा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे. काय अपडेट आहे, जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा आणि आपला वनरक्षक वनसेवक पदभरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आता या ठिकाणी वनरक्षक पदभरती कधी येईल डिटेल्स मध्ये सांगण्या अगोदर या ठिकाणी थोडीशी छोटीशी महत्वाची माहिती सांगून देतो. आता सध्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात बेस्ट पुस्तके म्हणजे पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तके सर्वात बेस्ट पुस्तक आहे. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये दोनही पुस्तके उपलब्ध आहेत. दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेले आहेत. याचा फायदा तुम्हाला असा होईल की 50% ते 60% प्रश्न जसेच्या तसे पोलीस भरतीसाठी रिपीट होत असतात. त्याच्यामुळे या जुन्या प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. नक्कीच फायदा होईल. नक्की खरेदी करा. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्हाला हे भेटून जातील डिस्काउंटमध्ये, कमी किमतीमध्ये. आता इथं महत्वाचे या ठिकाणी जाहिरातीमध्ये या ठिकाणी जो हिवाळी अधिवेशनामध्ये मुद्दा मांडला गेलेला आहे, तर या ठिकाणी बघू शकता काय म्हटलेलं आहे. राज्यातील वनरक्षक व वनसेवकाची पदे रिक्त तातडीने भरण्याबाबत हा मुद्दा मांडला गेलेला होता. तर या ठिकाणी बघू शकता श्री शंकर जगताप चिंचवड सन्माननीय वने मंत्री यांचा या ठिकाणी पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय असा प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यांना. तर राज्यातील जागतिक वन दिनानिमित्त वन विभागाच्या जागतिक वितरण सोहळ्या कार्यक्रमात वने मंत्री यांनी वन खात्यातील कामाचा आढावा घेऊन रिक्त पदे भरती करण्याची घोषणा कधी केली होती? 21 मार्च 2025 जवळजवळ या ठिकाणी 8 महिने होऊन गेले रोजी बघू शकता त्या सुमारास केली होती. हे खरे आहे काय? असल्यास सदर रिक्त पदांमुळे मनुष्यबळाअभावी वनसंवर्धन व वन कायद्याची अंमलबजावणी करण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. हे खरे आहे काय? असे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि त्याचे उत्तर देखील करण्यात आलेले आहे. आणि राज्यामध्ये बघू शकता वनसेवकाची 14,000हून अधिक वन संवर्गातील वनसेवकांची 13,000 व वनरक्षकांची सुमारे 1600 रिक्त पदे भरण्याबाबत वन विभागात अधिकृत अधिसूचना जाहिरात व परीक्षा आराखडा जाहिरात करण्याबाबत शासन विचाराधीन आहे काय असा प्रश्न त्यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे. असल्यास या प्रकरणी शासनाने चौकशी करून राज्यातील वनरक्षक व वनसेवकांची पदे तातडीने भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे? नसल्यास विलंबाची कारणे काय? असे संपूर्ण 5 ते 6 प्रश्न विचारण्यात आलेले आहे. वनमंत्री गणेश नाईक साहेबांना असे प्रश्न विचारण्यात आलेले होते. तर वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी याच्यावरती उत्तरे काय दिलेली आहेत बघू शकता. श्री गणेश नाईक बघू शकता नंबर दे हे खरे नाही असे त्यांनी म्हटलेले आहे. वने यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 9 व 10 एप्रिल 2025 रोजी नागपूर येथील वन विभागाच्या बैठका म्हणजे आढावा बैठकीत वनमंत्री यांनी वन विभागातील रिक्त पदांबाबत सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी आधीच सूचना दिलेल्या आहेत. परंतु 4 आणि 5वा प्रश्न काय आहे बघू शकता. वन विभागामध्ये सद्यस्थितीत वन विभागाची म्हणजे वनसेवकाची पदे निर्माण झालेली नाहीत. म्हणजे म्हणायचा पॉइंट आहे जे वनमजूर होते पूर्वी त्यांचं नाव वनसेवक करण्यात आलेले आहे, परंतु अजून त्या पदांना मान्यता देण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी ही पदभरती लगेच होणार नाही. प्रशासन सामान्य विभागाच्या दिनांक बघू शकता 29/7/2025च्या शासन निर्णयातील सूचना विचारात घेऊन वन विभागातील एकूण बघू शकता 966 वनरक्षक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पदांची बिंदू नामावली प्रमाणित करण्यासाठी कार्यवाही संबंधित वनवृत्त स्तरावर सुरू आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक जेवढे पण 11 वनवृत्ती आहे त्यांना बिंदू नामावली प्रत्येक कॅटेगरीनुसार तयार करायला सांगितलेली आहे. आणि जे वनसेवक जे पद आहे तुम्ही सांगितले 12,912 पदे होती ती या ठिकाणी वनसेवक जी पदे आहेत त्यांना मान्यता देण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे ती जाहिरात लगेच येणार नाही. आता महत्वाचा पॉइंट येथे सांगतो. जी वनरक्षकांची 966 पदे आहेत त्यांची या ठिकाणी शासन स्तरावर म्हणजे वनवृत्त आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण
किती तर एकूण 11 वनवृत्ती आहेत. त्यांच्या मार्फत या ठिकाणी वनरक्षकाची संवर्गातील रिक्त पदांची पदे भरण्यासाठी बिंदू नामावली प्रमाणित म्हणजे तयार करण्याची कार्यवाही संपूर्ण तयार आहे किंवा तयार करण्यासाठी शासन स्तरावर सुरू आहे, असं त्यांनी म्हटलेले आहे. लवकरच आता कोणीही या जाहिरातीचा फिक्स अंदाज, फिक्स जाहिरात, फिक्स या ठिकाणी तारीख तुम्हाला सांगू शकत नाही. परंतु इथे फिक्स सांगतो या ठिकाणी या ठिकाणी फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यापर्यंत जाहिरात येऊ शकते. फिक्स कोणीही सांगू शकत नाही. प्रत्येकाचा हा वेगवेगळा अंदाज असतो. तर मार्च एंडिंग पर्यंत तुमची जाहिरात येऊ शकते. ठीक आहे. याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करून घ्या. ठीक आहे.